तर मित्रांनो आपण आलो आहे अगोडा फोर्टमध्ये, जे की नॉर्थ गोवामध्ये येतं. आज मी जरा डाऊन आहे, तर आमचे मेन ज्यांचं नावावर चॅनल आहे अगवाडा ते टेक ओव्हर करताय आज. सर नाही ना तुम्हीच करा. अरे सर यार, सर करा ना. मी जरा जास्त जेवलं पिंक आणि कलर जरा खूप झोप येते मला, जरा नाही भरपूर झोप येते. तर एक काम करू, आमचे दोन इकडे लोक नंतर कधीतरी कंटिन्यू करू. याचे फक्त फोटो कंटिन्यू करणार. आम्ही आलोय काय अगवाडा फोर्टवर. तिकीट आहे का माहित नाही आम्हाला की फोटो काढायला अलाउड आम्ही ब्लॉग करतो. आलो हे आमचे अनिमी शेट. काल जरा जास्त त्या लोकांनी ट्रेकिंग केली, पिदडवलं क्लिफवर पण होते. पण आज जरा सगळे थोडेसे दमलेले आहेत. दमले नाही आहेत पण सगळ्यांना झोपा येतात खूप. सकाळी स्विमिंग काही केली, भरपूर स्विमिंग केली आम्ही म्हणून. त्याचे व्हिडिओच नाही काढले. तुम्हाला काय कळणार नाही काय झालं, काय झालंच नाही. सगळ्यात चांगली स्विमिंग म्हणून मी केली. शेट हे उलटे चालू होतात. पुढचं शिकायचं आहे, उलटं बसून चालू करतो. पण बघा भाई, ज्याला जे झेपतं ते करेल तो. असं स्टीप का बनवलं काय कळत नाही. मला स्टीप दिसते, कॅमेराला स्टीप दिसणार नाही. हे घे भाई, हा व्ह्यू आहे. तुम्ही जर 21 आहात आणि पैसे असतील तर कसिनोमध्ये जाऊ शकता. सरांना जरा वर्थ नाही वाटत आहे. आम्ही यांची इच्छा आहे कसिनोमध्ये जायची. जरा अंडर एज आहे. जर असे तुम्ही जाऊ शकता. आम्ही जरी नाही जाऊ शकलो तरी तुम्ही ट्राय करा. 5-6 महिन्यांनी अंडर एज चट्टा घटेल आमचा. तर सुरेल बोलतोय पुढच्या वर्षी आपण येऊ तेव्हा कसिनोला जाऊ. एजंट ते जाऊ शकतात कसिनो मध्ये, पण चांगले आहेत जरा. आम्हाला सोडून जात नाही एकटे एकटे. पळतो कुठे कर. झोप येते पण नाचायचं आहे चढून. आता झोपलेला तो गाडी. 250 रुपये दिले, हा. जरा नाचावं लागणार. 250. 150 आणि 100 रुपये पार्किंग. हां बरोबर आहे, जरा नाचावं लागणार. तुम्हाला कसं वाटतंय फोट? तू पण आम्हाला पण चांगलं वाटतं. एवढं पण काही छान नाही, सिम्पलचं आहे पण ठीक आहे. 25 रुपयासाठी वर्थ आहे का? 25 रुपयासाठी काय वाटतंय मला? काय बाला काय? तुम्हाला यायचं तर येऊ शकता, पण एवढं पण वर्थ नाही. त्यापेक्षा दुसरे पण चांगले. गेटवर पण तेच बोलली. त्या गेटवर पण आम्हाला सिक्युरिटी कार्ड भेटलेले त्याने आम्हाला पार्किंग. पहिलेच ऍडवाइस दिलेलं, आम्ही ऐकलं नाही. आम्हाला वाटलं तो उद्धट आहे, पण नाही, तो ऍडवाइस चांगली. कोण सिक्युरिटी काय बोललो? हा घ्यायचं तर बरोबर. तुम्ही हा फोट स्किप केला तरी तुम्ही असं काय मिस आउट नाही करणार. त्या साईडला जाऊन कळेल की काय आहे तिकडे. तर तेव्हा पूर्ण समुद्र आहे इथून असा. तिथे एक असं वरती आहे, तिथे जाऊ शकतो आय गेस. आणि इथे पण समुद्र आहे, सर्वीकडे समुद्र आहे. त्या साईडला जाऊन मी परत शूट करतो, तिथे जाऊन थांबा. तर मित्रांनो, आम्ही त्या साईडून जिकडे आम्ही कमेंट केलेलं की इकडे नका येऊ, त्या साईडला आलो आहे. इकडून व्ह्यू बघा. सेल्फी इथे जाऊन पण आणि आताही तेच कमेंट करतोय आम्ही. आताच एक डिस्कशन लवकर घरी जाण्याचं. काय डिस्कशन झालं सर? लवकर घरी जाण्याचं. आज आमची एनर्जी डाऊन आहे जरा सर्वांची, म्हणून सर्वांना एवढं काही खास मजा येत नाही सर्वीकडे. स्विमिंगमुळेच आम्हाला जरा जास्त हे झालं. आम्ही घरीच बसू.
बऱ्याच दिवसानंतर स्विमिंग केल्यामुळे आम्ही जरा जास्तच आमची एनर्जी एक डाऊन दिवस झाली. आम्ही काल पूर्ण घरी सोफ्यावरती आरामात बसलेलो म्हणून सर्व एकदम आळशी झालेत 2 दिवस. म्हणजे आज बघू आता काय होतं. माझा रोज पण तरी एक दिवस कमी होण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत. लेट्स सी. सुनील काय बोलत ह्या माणसाचे फोटो बाकी आहेत. नाही हो, त्याने भरपूर काढलेले आहेत. आता त्यांनी समाधान मानलं पाहिजे आता. एवढ्या हजारो फोटोज मध्ये. पण हा माणूस बोलतोय आपण पैसे दिलेत तर आपण राहूनच घेऊया, कारण की पैसे दिलेत आमच्या माणसाने. जे चुकीचं नाही बोलत आहे. पण आम्ही राहणार. मेंटली पण विचार करावा लागतो, फिजिकली पण विचार करायला लागतो की आपण एवढे दिवस राहणार, काय करतोय आपण. मग परत हॉटेलमध्ये जाणार, मग परत त्याचा खर्च वाढणार. बीचला जाणार, बीचचं किती फिरलो आम्ही साऊथमध्ये. सर्व सेमच. असं पहिल्यांदा झालंय की आम्हाला बीचेसचा कंटाळा आलाय. तुम्ही काय वेगळं हे समजू नका. बीचेस नंतर बघू काय बोलतो. पहिले आईकडे जाऊ. सगळ्यांना आता घरची आठवण यायला लागलेली आहे. आम्ही आम्ही लवकर आलो. एक दिवस लवकर आलो. सगळ्यांना आता घरची आठवण यायला लागलेली आहे. सो आज संध्याकाळपर्यंत आमच्या बागा पॅक होतील असं वाटतं. आणि आज काही रात्री हॉरर मूवी वगैरे काही होणार नाही आहे. सगळे चुपचाप झोपणार आहेत सगळे. उद्याचा पूर्ण दिवस आम्हाला रेडबुलवरती काढायचा आहे. जे आवडेल. ह्याला हा गप्पा बसलाय कारण ह्याला जितके दिवस दिले तितके दिवस कमी आहेत त्याला. ह्याला आमच्या बॉय आणि ह्याला जितके दिवस दिले तेवढे कमी पडतील. हा घरी बोलून आलाय 1 महिना मी राहणार आहे बाहेर. 1 महिना बोलून आलाय हा. हे शेट जरा जास्तच बोलत होते. चला भाई, जिरलं माझं जेवण. चला मग राम राम, निघतो आम्ही इथून. ड्रिंक्स घेऊन आलेत. असा रघुनी फोन केलेला सुरेलला. कुठे गेलं सुरेल? असा रघुनी सुरेलला फोन केलेला. घरात ड्रिंक्स आणले त्यांनी. हे बघा दिसतंय इथं. तिकडे एवढं भंडार होतं ड्रिंक्स. खूप टेम्पटिंग, खूप सारं बजेट इश्यू नसतं तर भाई त्या न्यूटनवाल्याने BMW घेतली. एवढा खरेदी केली असती आम्ही बोललो की काही पण सगळं नाव काय घेऊन आले जरा दाखवा. दूध घेऊन आले. दूध शोधायला नाही एवढा वेळ लागलाय. आणि ह्या सरांनी मार्शमेलो कोण खाते भाई? एवढा बजेट कधीपासून वाढायला लागला? केवढीची खरेदी केली? 2000? काय एवढं? सुटे होते मग ऑर्बिट दिला आम्हाला. अरे पण काय एवढी खरेदी केली तुम्ही? बजेट वाढवलं आम्ही, कारण आता आपण आजच निघणार होत ना आणि उद्याच निघणार होत ना, म्हणून ना सगळं न्यूटनचा हे काय सीन? उद्या निघायचंय? निघायचं हे बघा. बजेट गळपटला आज रात्री बिअर मेन आहे. बिअर देसाई तोंड दाताने उघड. देसाई सॉरी रघु दाताने उघडणार आहे ही. अशी अशी कारण आम्ही नव्हतो म्हणा. आम्हाला मी तू फोन करत होतो. तिकडे फोन नेटवर्क नाही पिणार होता. तू पाहिजे रंगू जोक्स आपण. तू पिणार आहेस की नाही? आणि एक नाही 2 सिप मागवतात.
अरे हा 2 सिप तरी मागणार बघ, गॅरंटी. काय एक्सपायरी? नाही म्हणजे एक टेस्ट टेस्ट माईक टेस्टिंग. काय करायला नाही करणार. बियर तर अजून काय बियर नाही घेतली त्याच्याने भाई. ओके तू पहिला स्टिक मध्ये उबेन पुढं ट्रिप खराब होईल एकदम. जसं कोल्हापूरला झालं तसं इथे रिपीट राहू दे त्यापेक्षा. कोल्हापूरचं सांग बाई तुझं काम. तुझ्या घरी काय काय करून आहे सांग सर्वांना. आणि तू काय केलं असतं माझ्या मी तुम्हाला एकदम स्पष्ट असं दाखवलंय मी काय केलं आहे त्यांनी. तू केलं काय असतं पण अशा वेळेस तुझ्यासोबत झालं असतं तर. अरे मी घर मालकाला विचारलं असतं ओंकारा होते कुठे जाऊ काय करू. सांगितलं विचारलं त्याला तू ओके. सर्व झाल्यानंतर विचारलं त्यांनी मला. विचारलं नाही काय नाही केलं बाई. आत्ता कळते आपल्याला. तू आहे ना येडे आहे का? आईस मध्ये थोडी साध्या फ्रीजला ठेव. फ्रीज मध्ये ठेव यार. त्या बाईचं देसाईनी जास्तच सिरियसली घेतलेलं वाटतंय मला. हा देसाई देसाई हे देसाई, त्या पालघरवाल्या बाईचं जास्तच सिरियसली घेतलंच वाटतं तू. मी बोललो म्हणजे करावं लागेल ना. उद्या अजून एक दिवस आहे. उद्या नेक्स्ट काहीतरी ट्राय करू. मग तुला अरे तुला आवडणार नाही बाई अल्कोहोलिक. प्यायला तर अल्कोहोलिक तुला तुझ्या फ्लेवर्ड अल्कोहोलिक पण काय नाही आवडणार. असं जिम टाईप असतं ते स्ट्रॉंग असतं. आमचे बार्टेंडर बोलतायत, एक्सपिरियन्स माणसं बोलतायत आपण कधी हात नाही लावला का. तेच तर आपल्याला काय माहिती. खोटं नाही बोलायचं, खोटं नाही बोलायचं. आई काय नाही बोललास तरी चालेल पण खोटं नाही बोलायचं. ठीक आहे काय नाही बोलू. अरे सर्व वरती ठेवलं, ते रूम सर्व्हिस वाला आलेला ना. केलं साफ केलं साफ. पूर्ण साफ. टेबल त्यांनीच सॉफ्ट केलं. मस्त. बिल बघा स्ट्रीट लोकांचं किती जेवणाचं आमचं आई शपथ, हे आमचं एका टाइमचं बिल होतं जेवणाचं. हे एकच, अजून एक 15 रुपये पिशवीचे. पिशवी. आपण जर समजलेलं की दूध घेणार ना पिशवी काय घेणार. दूध घेऊन आला बघ. बाहेर ना, किती आणलंय. वेळ पिशवी आहे? अरे काय तुम्हाला मेन तर दाखवलंच नाही आम्ही. ते व्हिडिओ मध्ये ऍड करू. तरी ह्या व्हिडिओ मध्ये रिॲक्शन साठी जरा कॅमेरा यांच्यावर कर. कॅमेरा तुमच्यावर आहे. आता तिकडे बोललेलं तिथे तुम्ही पण ब्लॉग काढला. हा पण तिकडे अलाउड नव्हतं. तरी आता नाही मार्केटमध्ये अलाउड नाही. तिकडे रंधाळेला याला म्हणजे बोललेलं किती धकळाची हे घेऊन शॉपिंग कार्ट. गेस कर काय आणलं असेल. ते बास्केट. नाही ते गेस नको गेस करू नये. मार्केटपेक्षा बेटर आहे म्हणून तो बोलतो. ती बॅग आणली. मी एकदा बोललेलं बाई मी हात केस घेऊन अरे हे फॉर सेल असेल रे. ते टॉडलर काय फिजिकली वाढलाय आमचा मित्र. मेंटली अजून लहानच आहे. कार्टून वाटून बघतो फुल. त्या दिवशी काय बघतो कॉकरोचेस बघत होता घरी. टाइमपास काय टाइमपास. आमच्याकडे त्याचा क्लिप फोटो वगैरे असेल तो आम्ही ऍड करू आता इथे. क्लिप आहे. त्याच्यात पण घ्या बघा सर. आपला एवढा चांगला मित्राने हे काहीतरी घेऊन अरे तुला काय आणायला बोललेलं रे. तू त्याला फक्त ट्रॉली सांगायला पाहिजे मी तुला काय बोललेलं तू काय
काय घेऊन येणार? तुझी पण चूक आहे, तू लहान मुलांचा शब्द यूज कर. मी बोललो लहान तिकडे मुलं आहे तसं घेऊन ये. म्हणजे आता मी सोड बाई. भावना बोलते ते तुझे काय काय घेऊन तेवढं पॉज देतो ना. पॉज देऊन हसतो ना. पॉज घेतला म्हणजे हिने माझी काढली. काहीतरी केलंय. पॉज हिने घेतला म्हणजे हिने माझी काढली. बाकी काय नाही. आता आमचा प्लॅन आहे. ती शाबण पण दाखव बाई कुठे चहापूड तर घरून आणले ना. नाही साबण बोलू. मी कालच रात्री बोललेलो चला चला सकाळ झाली असं बोलून मी शार्दूलला उठवलं काल. असं बोलून मी शार्दूलला काल रात्री उठवलेलं 1:30ला. खरंच शॉक झाले की 7:30 वाजले. त्याला बोललेलो काहीतरी छोटे डेटॉल आणायला. त्यांनी मोठी काय बोललो. पण ही एवढं बजेट कुठून आलो रे तुमचं? किती आहे नाही एवढं सगळे घेतात बिना प्राईस. उसळत गेलो आणि बोलतात बघू नको, तू विचारू नको, तुला हवा आहे ते उचल. तू ऐकलं तू एक वेडा, तू एक वेडा. तिकडे बॉटल घेऊन आली ना बिस्लरीची आपली. हा आपली. आणि उघडून त्याला वाटलं असेल वाटलं ना. विचारलं काय विचारलं कुठून उचलली. ती बोलली बाहेर ठेव, ते सिक्युरिटी कडे दे, नंतर जाताना कलेक्ट कर, असं बोलली ती. आणि नंतर ते ट्रॉलीमध्ये टाकतो. ट्रॉलीवर त्यांची ना घरी शीट आहे फ्रेश अप. नाही फ्रेश नाही, घरच्यांना फोन करून सांगितलं. काय सांगितलं सर? अरे ते जस्ट रोजचं अपडेट केलेलं, काय नाही केलं, काय केलं. मार्शमेलो घरी तरी खाल्लेच तर घरी. एकदा आधीला ते फार पूर्ण खाल्लेलं आहे. कधीच नाही खाल्लं. हे मी जिंदगीमध्ये पहिल्यांदा बघतोय असू दे. गरीब माणूस आहे रे मी. हे बघा असं सर्व हे पण तेवढंच चांगलं आहे, त्यामुळे तुम्ही असं काही वाटून घेऊ नका. हे जे- जरी तुम्हाला मार्शमेलो ह्याची काय गरज होती? सर्वांना बजेट का बजेट भाई हवं. ज्या लोकांना तिथे गेले होते त्या लोकांना नाही हवं होतं. कॅच अरे काय बजेटचा विचार काय करायचा आहे की नाही? हे नको मला बजेट काय काय एक दुधाच्या पाकिटासाठी गेलेले ते आज संध्याकाळी चहा बनवायला. आणि बॅक टू बॅक दूध 50 रुपयाला. कितीचा? 50-100 70 रुपयाच्या पाकिटासाठी त्यांनी 1400 रुपयाची शॉपिंग केलेली आहे. 1400 70 रुपयाच्या पाकिटासाठी 1400 रुपये. बियर वगैरे घ्यायची गरज नव्हती. अच्छा तू नाही घेतलंय? काय ते ओव्हर प्राइस स्प्राईट घेतलंय 3 कॅन वालं. बाटली नको रे, 15 रुपयाची आहे. ठेव तू. आता ही प्लास्टिकची पिशवी आम्ही फ्रेम करून ठेवणार होतो. हे प्लास्टिकची नाहीये, बायोडिग्रेडेबल आहे. हो माय बॅड. आपण एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहोत एकदम. 15 रुपये देऊन घेतली आम्ही. बापाचाच पैसा आहे. सचिन पप्पा वेट कर, आता
अभिषेक बोले आता अभिषेक बोले मी गपचूप गप होतो. तुझे वेगळंच बोल. रेकॉर्ड आहोत आपण. ते ठेवणार. अरे कचऱ्यासाठी कचरा कोण अरे तो घेऊन जातो ते बिन मध्ये बिन आहे ना आपल्याकडे आहे. ते ठेव याच्यात टाक तर की आपल्याला जाताना लागेल पिशवी. तो आज आलेला घेऊन गेला तो सर्व साफ ऑफ करून गेला आणि काय काय तो एक्स्ट्रा मग सर्व बेडशीट दिली एक एक्स्ट्रा 2 मागितल्या टॉवेल दिले मग ते रग दिलं. बघितलं नाही का? आम्ही टॉवेलची घडी तिकडे आहे ना? आहे. या साईडला हा बघा आमचा रग टॉवेल आहे. तिला आम्ही 3-4 वेळा फोल्ड केले कधी रग दिले नव्हते आम्हाला बघून. आता काय ही साईड घाण झाली अशा उलट विषयच क्लोज. कारण की हॉटेल मधला टॉवेल तर तसं कोणी वापरत नाही. घरातूनच आणतात सर्व आपापले टॉवेल. आणि आपण असं एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये नाही की आपण टॉवेल अभिमानाने वापरतो. हयातमध्ये वगैरे नाही आपण. आम्ही ऑलमोस्ट ताजच्या गेट पर्यंत पोहोचलो आज. म्हणजे कुस्त्याच होतं तोपर्यंत वॉचमॅन बोलला युटर्नी म्हणजे ते बघणं म्हणजे असं लांबून बघताना तो वॉचमॅन होता पण खरं तर ती आमची अवकातच होती. पण ठीक आहे एक दिवशी जाऊ आपण ताजमध्ये पण जाऊ. रघु बोललाय हा घेऊन जाणार ना मला रघु काय बोलला तू बोल परत बोल. मला 1 कोटी भेटले ना की या सगळ्यांना ताजमध्ये एवढं पण 1 कोटी मिळाल्यावर तू सांगशील का आम्हाला ते मी सांगेन भेटून जाईल. बघा बघा आणि आम्ही तुला रोड मॅप दिला 1 कोटीचा आणि तुला 1 कोटी मिळालं होतं. रोड मॅप द्यायचं काम खूप आहे. बघ 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 तू आता बोलशील स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करता याला काय अर्थ? अरे ह्याला काय अर्थ मग आहे? अरे 1 कोटी कमाल बघते तर तुम्ही द्याल का मला? काल यांना मंजुमल बॉईज पिक्चर दाखवलेला ते बघितला सर्वांनी. पिक्चर बघता बघता आमचे 3 गडी झोपले. एक 2 हात झोपलेला मग मध्ये थोडासा परत जागा. कोण तो? बुद्धावर त्याचा तो पिक्चर दाखवलेला जास्त वाकडासारखे उडत असतात सर्वीकडे म्हणून की असं काय चुकून मुकून काय झालं तर काय. आणि मी देसाईला प्रश्न विचारला जर रंगू पुढे पडला तर तू जाशील का तुझ्या मित्राला. आज पूर्व उत्तर आहे. आज पूलमध्ये विचारलेला प्रश्न. देसाई बोलला नाही नाही मी गपचूप घरी जाईल. असे मित्र नका ठेवू मित्र. अशी पाळी कोणावरती पण नाही आली. आता मी पडलो मला गॅरंटी आहे हा नाही येणार आहे. नाही काय रंग आहे तोंड काय लपवतो? तो तुला खाली बघून डोळे मारले. त्यामुळे आता एवढं ते न्यूटन शॉपिंग करून आल्यावरती आमचं आजचं डिनरचं काय होईल असं काय वाटत नाही पडलं.